टिटवी गावातील नागरिकांचं संविधानिक आंदोलन 15 दिवसात रस्त्याचे काम न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा। सविस्तर वृत्त असं की टिटवी गावातील गटार नाल्याची नियमित स्वच्छता होत नसल्याने आणि स्वागत कमानीपासून गावापर्यंतचा मुख्य रस्ता अत्यंत खराब अवस्थेत असल्याने गावकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। या समस्येबाबत ग्रामपंचायत व ग्रामसेवक यांना वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा करून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। याच पार्श्वभूमीवर आज टिटवी गावातील नागरिकांनी एकजुटीने व संविधानिक व शांततापूर्ण मार्गाने जनजागृती आंदोलनादरम्यान नागरिकांनी खराब रस्ता आणि अस्वच्छ गटार नाल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। आंदोलनाचे नेतृत्व करणारे शिवाजी किसन कोकाटे यांनी सांगितलं की प्रशासनाला 15 दिवसाची मुदत देत आहोत। या गावातील गटार नाल्याची स्वच्छता आणि स्वागत कामाने पासून गावापर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था अथवा सुधारणा करण्यात आली नाही तर संविधानिक मार्गाने लोणार तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे। तसेच याबाबत तहसीलदार लोणार यांना लेखी निवेदन देण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे। सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी गजानन नागरे, रायगाव। दिली होती की आमच्या गावचा रस्ता हा लवकरात लवकर चांगला करावा, पण ग्रामसेवकांनी मला तोंडी उत्तर दिलं की ही हद्द आमची नसून ही सार्वजनिक बांधकाम विभागाची हद्द आहे। तरी देखील मी या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाला तक्रार करून सुद्धा हा रस्ता आज सुद्धा जशा तसा पडून आहे। मी म्हणतो का प्रशासनाने आमच्यावर एवढं दुर्लक्ष का करायचं? या ठिकाणी विद्यार्थ्यांनी वयोवृद्ध लोकांनी रस्त्याच्या कडेनं जाणं शक्य आहे का? या ठिकाणी लाईट सुद्धा नाहीये आणि बऱ्याचशा वेळी इथं दुचाकीधारकांचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि मी आज रोजी या ठिकाणी ग्रामपंचायतचा जाहीर निषेध करतो आणि 15 दिवसाच्या आत जर हे काम झालेलं नाही तर मी लोणार तहसील या ठिकाणी उपोषणास बसणार आहे। तरी प्रशासनास माझी नम्र विनंती आहे की 15 दिवसाच्या आत जर हा रस्ता झालेला नाही तर मी लोणार तहसील कार्यालय इथं उपोषणास बसणार आहे। 15 दिवसाच्या आत माझी विनंती आहे की प्रशासनाने याच्याकडे लक्ष घालून लवकरात लवकर हा रस्ता चांगलं करावं व ग्रामस्थांना आशेचा किरण दाखवावा, एवढीच माझी नम्र विनंती आहे। आणि आज हे शांततापूर्ण आंदोलन आम्ही केलेलं आहे। प्रशासनाला कुठलाही धक्का लावता कुणालाही शिवीगाळ न करता आम्ही हे आंदोलन केलेलं आहे। तरी ग्रामपंचायतचा जाहीर निषेध, ग्रामपंचायतचा जाहीर निषेध, ग्रामपंचायतचा जाहीर निषेध। दाखवा व्हिडिओ काढा चांगला। गोष्टीकडे लक्ष घालून 15 दिवसाच्या आत हा रस्ता आम्हाला मोकळा करून द्यावा व गावातील विद्यार्थी व वयोवृद्ध लोकांना आशेचा किरण दाखवावा। वारंवार प्रशासन हे कर्मचाऱ्यांना पाठीशी घालतं व आमच्या नागरिकांच्या प्रश्नाचं काय? गावात नाल्या तुंब भरलेल्या आहेत, गावात नाल्यामध्ये गटार नाल्या तुंब भरलेल्या आहे। लोकांच्या वारंवार तक्रार करून सुद्धा ग्रामसेवक यांनी कुठलीही दखल घेतलेली नाही। आज आम्ही गावात सगळ्या गटार नाल्या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे। जर हे असं चालू राहिलं तर आम्ही कुणाकडे न्याय मागायचा? प्रशासनाने जर आमच्यावर दुर्लक्ष केलं तर आम्ही कुणाकडे न्याय मागायचा? मनमानी ग्रामसेवक आणि मनमानी कारभार हा टिटवी ग्रामपंचायतचा चालू आहे। वारंवार तक्रार देऊन सुद्धा कुठलंही कार्य होत नाही। हे बघा, वयोवृद्ध लोकांना असं या ठिकाणी जावं लागतं म्हणजे हा रस्ता आता ह्या वयोवृद्ध लोकांना जर काही झालं तर यावर प्रशासन जबाबदार राहणार का?
तरी मी पुरा विनंती करतो की 15 दिवसाच्या आत मान्य तहसीलदार साहेब, गट विकास अधिकारी व जर ही हद्द सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये येत असेल तर लवकरात लवकर हा रस्ता आम्हाला दुरुस्त करून द्यावा ही माझी नम्र विनंती आहे. या ठिकाणी काही जागरूक युवक व काही प्रतिष्ठित गावातील नागरिक या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही या समस्येचा वारंवार सामना करावा लागत आहे. तरी ग्रामसेवक व गावातील ग्रामपंचायत सदस्य या गोष्टीकडे कधीच लक्ष करत नाही. वारंवार या गोष्टीकडे दुर्लक्ष करणे चालू आहे. येणाऱ्या 15 दिवसाच्या आत मी माननीय तहसीलदार साहेबांना लेखी निवेदन देऊन उपोषणास बसणार आहे आणि हा माझा मूलभूत अधिकार असून सार्वजनिक मार्गाने मी उपोषणास बसणार आहे.